आवतने संतांचे जेवण जीव हरिनामाचे आम्ही जेवलो जेवलो नामामृते पूर्ण धारू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग भगवंताचे लाडके लढीवाळ भक्त शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून प्रासंगिक प्रकरणातील हा भंग आहे। ज्ञानोबा आणि नामदेव महाराज आदी करून संत तीर्थयात्रे करता जातात आणि तीर्थयात्रा पूर्ण झाल्याच्या नंतर ज्ञानोबरांनी केलेलं तीर्थयात्रेचा समारोप त्याचं भोजन आणि हा निरोप जेव्हा नामदेव महाराजांकडे गेला तेव्हा देवाशी संवाद करत असताना नामदेव महाराजांचा गोड असा हा अभंग आहे। विठाला विठाला साहजिक एक व्यवहार आहे प्रत्येकाच्या जगण्याचा। फार एरवी घाई नसेल पंढरपूर मध्ये थांबायचं असेल तर आपला काकडा आरती करायची नित्य नियम करायचा नामदेव महाराजांनी। परंतु आज नामदेवरांची थोडीशी घाई देवाच्या लक्षात आली। नामदेवा एवढी घाई कशाची आहे, कशा करता आवरासावर करू लागलेले आहात। नामदेव महाराज देवाला सांगू लागले मला आज संतांचं आवतन आलेलं आहे। आज 10 वर्ष बसा 10 वर्षाच्या आतल्या मंडळींना निमंत्रण आणि आमंत्रण हे 2 शब्द जरा प्रचलित आहेत। आज जर एखाद्याला म्हटलं तुम्हाला जेवायचं आवत नाही मला वाटतं त्या शब्दामुळे एखादं जेवायला जायचं नाही, परंतु जुना शब्द होता आवतन। समोरच्याने आपल्याला विशिष्ट कामाचा दिलेला निरोप आणि याला आवतन असा शब्द होता। नामदेव महाराज म्हणतात आज संतांचा आवत नाही। महाराज संतांच्या घरी जे जेवण असतं नामदेवराय सांगू लागले हरिनामाचं आम्ही जेवण जेवणार आहोत। जेवणानंतर जी जेवणाची तृप्ती आहे नामामृताची त्याचा अनुभव नामदेव महाराज देवाला सांगतात। व्यवहारातले जेवण असे असतात बऱ्याचदा परवडतील की नाही हा प्रश्न आहे, परंतु जेवायला जावं लागतं। कधी कधी व्यवहारातले जेवण परवडणारे नसतात, परंतु नामदेव महाराज सांगतात की हरिनामाचं जेवण असं आहे आम्हाला ते परवडलेलं आहे का तर आमच्या अंतःकरणाची जी आवड होती ती आता पूर्ण झालेली आहे। परवी परवडी हरिनामाची आवडी पुरविली जीवाची। नामदेव महाराज म्हणतात देवा तुमचं माझ्या अंतःकरणामध्ये वास्तव्य आहे आणि त्या नामामृताचा स्वाद मला या संत संगतीमध्ये मिळाला असा भाव सांगणारा हा 4 चरणाचा अभंग आहे। विठाला विठाला आमची जी तीर्थयात्रा करून पूर्ण झालेली आहे हरिभक्तीपरायण भरतजी महाराज काळे आहेत असे 3-4 मंडळी या ठिकाणी आम्ही सिद्ध बेटामध्ये 5-7 वर्ष गुरुवैरे जयराम बाबांच्या संगतीत होतो, महाराजांच्या सिद्ध बेटात होतो आणि तेव्हा आमचा 20 वर्षापूर्वी आलेला योग तो ऋणानुबंध आम्ही आमच्या पद्धतीने जपत असताना या 3 अगदी प्रत्येकाचं जीवन गोड आहे का ज्या साधूच्या सहवासात आम्हाला राहण्याचा योग आला महाराज आमच्या अनेक जन्माचं परम भाग्याचा असणारा एक भाग आहे। भाग्याचे निभडसे ज्ञानोबा म्हणतात भाग्य उदयाला आल्याशिवाय भाग्य फलद्रूप झाल्याशिवाय संत संगतीचा योग येत नाही। आमच्या सर्वांचं भाग्य होतं श्री गुरु जयराम बाबांच्या सहवासात राहण्याचा योग
झालेले संस्कार, प्रत्येक जण वेगवेगळी शिदोरी घेऊन प्रवास करतायत, जीवनाची वाटचाल करतायत आणि आमच्या सर्वांपेक्षा लहान वयाने परंतु कार्य आमच्यापेक्षाही महान केलं आमचे भरतजी महाराज काळे यांनी. सर्वांनी एकदा त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा. अगदी लहान वयाने लहान, आम्ही संस्थेत आलो तेव्हा आमच्यापेक्षा एकदम लहान, भरत म्हणजे एकदम लहान, माझ्यापेक्षा किमान 8-10 वर्षांनी लहान असतील. आता मीच तेव्हा 20-21 वर्षाचा, फार झालं तर 23-24 पर्यंत माझं वय. तेव्हा हे पोरं 17 वर्षाचे 16 वर्षाचे असं आमच्या भरतजी महाराजांचं वय. त्यातून कीर्तन भजन आजही जगद्गुरु तुकोबरायांच्या भामचंद्र डोंगरावर जे आपलं दिनचर्या व्यतीत करत आहेत, महाराजांच्या वैराग्याच्या भूमीवर नामचिंतन साधना करतायत, अगदी त्यांना द्यावे तेवढे आणि वर्णन करावं तेवढं कमी आहे. असं कौतुकास्पद त्यांनी 3600 किलोमीटरचं असणारं जे अंतर आहे, नर्मदा परिक्रमा त्यांनी पूर्ण केलेली आहे. आणि त्याचा असणारा हा निरोप समारंभ, मावद किंवा भोजनाचा असणारा हा उपक्रम या ठिकाणी कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून उपस्थित केला होता. योगायोगाने प्रवचनच नियोजित आहे, बसून प्रवचन करू नका देऊ मला. कीर्तनाशिवाय म्हणजे उभा राहिल्याशिवाय मला वक्तृत्व करता येणार नाही, जरा कठीण जाईल. म्हणून म्हटलं महाराज आले आणि सर्वांनी विनंतीला मान देऊन हा कीर्तनाचा उपक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मृदंगाच्या साथी करता या परिसरामध्ये अनेकदा फिरत असताना अगदी बाल्यावस्थेतून ज्यांना मी पाहतो, श्री हरिभक्तीपरायण आमचे अर्जुनजी महाराज काळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि महाराजांनी निरोप दिला, गावकरी आहात, कोणी नातेवाईक आहात, महाराजांनी केलेली एवढी मोठी परिक्रमा आहे आणि आपलं हजर राहणं कर्तव्य आहे. या नात्याने उपस्थित तुम्ही सर्व श्रोतृ वर्ग, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कीर्तनाचं असणारं थोडस चिंतन विठाला आमच्या गजानन महाराजांनी सुद्धा नर्मदा परिक्रमा केलेली आहे. त्यांच्या सोबत आलेले चिकनगावचे हे भाऊ काढणं खांडेबरा, त्यांची तीर्थयात्रा झालेली आहे. आता मला असं वाटायला लागलं का देऊळ उभा राहिल्यावर आपण कोरडे पाषाण. सर्वांची जाहीर क्षमा मागतो, तुम्ही सर्व मातृपितृ या अधिकाराचे आहात. मी अजून तीर्थयात्रेला नर्मदा परिक्रमाला गेलो नाही बरं, आणि त्यामुळं मी त्या विषयाच्या खोलात घुसून तुम्हाला साऱ्याला बरं वाटन, पण हे दोघं चौघं म्हणते हे गेलेलं नाही गाड्या, हे गप्पा आणायला लागले. मग आपलं उगाच भांडवल अज्ञान उघड सांगितलेलं बरं आहे. माझ्याकडून अजून तीर्थयात्रा घडली नाही. आमच्या शेजारची वनारशी आहे, तिथले बाबांनी आग्रह केला होता, पण आता कीर्तनाचा ओघ दिवसांदिवस वाढतो, नाही जाणं झालं, पण जायचंय. आता भरत महाराज गेले, मला आपल्याला जावं लागेल, अगदी जावं लागेल. तीर्थयात्रा केलेली मंडळी आहात. ओंकारेश्वरावरून असणारा त्याचा प्रारंभ आहे, मोठमोठे अनुभव आहे आणि अनेक तीर्थयात्रा करून आलेल्या मंडळींचा अनुभव सांगतात ती. मला वाटतं मी आताच बैठकीमध्ये विषय सांगितलाय. गोंद्रे महाराज म्हणून त्यांनी तीर्थयात्रा केली, 60-65 वर्षाचं वय. आमच्या संस्थांवर 70-75 वर्षाचे असणारे एक आजोबा कॅन्सर झाला म्हणून डॉक्टरांनी सुद्धा त्यांना घराकडे लावून दिलेलं होतं. योगायोगाने त्यांची तब्येत जाग्यावर आली आणि त्यांनी सांगितलं, उरल येते हरी तुम्हा समर्पण. त्यांनी ठरवलं, मला भगवंताने आयुष्य दिलं ना, आता चालता चालता माझा प्राण गेला तरी चालेल, परंतु मी परिक्रमा करणार आहे. असं एक वारकरी असं त्यांचं जीवन. त्यांनीही तीर्थयात्रा पूर्ण केली. प्रत्येकांचे यात्रेतले भिन्न भिन्न अनुभव सांगतात. त्यांनी सांगितलं, महाराज प्रवास करत असताना मार्ग दाखवायला कोणी नसतं. चालत असताना कधी कधी जोडीदार असतात, कधी नसतात. चालत असताना प्रवासामध्ये यात्रेकरू एकमेकांच्या सोबत चालत असतात. त्यांनी सांगितलं, आम्हाला पाणी पिण्याकरता मिळायला तयार नाही. तोंड कोरडं पडलं, एका झाडाखाली
व्याकुळ होऊन पडलो, परंतु योग असा आला. आता सांगितलं मा तुझ्या कुशीमध्ये माझा प्राण जाणार आहे. देवावर भार घातला. तुका म्हणे घालो तयावरी भार, वाहुआ संसार देवा पायी. तुका म्हणे भार घातलियावरी, होईल कैवारी नारायण. तुका म्हणे तया भार घातलिया, उपेक्षिणा दया सिंधू माझा. त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. व्याकुळ झालो आणि शेवटी एका स्त्रीच्या स्वरूपामध्ये आम्हाला स्वतः पाणी प्राप्त झालं. सांगत असताना तो महाराज हा तो व्यक्ती ढाय मोकळून रडू लागला. त्यांच्या अंतःकरणातला त्याने भाव व्यक्त केला. साक्षात नर्मदा मातेनं मला दर्शन दिलं आणि जीवनदान सुद्धा दिलं. हा प्रवास करत असताना खूप मोठ्या श्रद्धेचा भाग आहे. भगवंताची गीतेतले शब्द आहेत. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया, ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेनाधि गच्छति. आणि हा विषय आमच्या भरतजी महाराजांच्या समोर मी व्यक्त करत असताना त्यांनी सांगितलं महाराज आम्हालाही असा प्रसंग आला. दोघं तिघं चालत असताना नेमकं जायचं कुठं, खूप चिंता निर्माण झाली. सांगायला कुणी नाही. बरं ती काय गाडी नाही. 5 किलोमीटर हुकल्यानंतर किलोमीटरचा दगड पाहायचा, पुन्हा परत यायचं, पायी प्रवास करायचा. तिघही अडचणीत पडलो आणि योग असा आला. त्यांनी सांगितलं एक चिमणी चिवचिव करत आली आणि त्या आमच्याकडून येऊन वेगळ्या दिशेने आम्ही जिकडे निघालो तिकडे ती गेली. महाराज सांगत होते आमच्या सर्वांच्या मनाचा निर्णय झाला की हीच आपल्या करता नर्मदा माता मार्गक्रमणा दाखवण्याकरता आलेली आहे. वाट दावे करी दरोनिया दरोनिया, वाट दावे करी दरोनिया दरोनिया, वाट दावे करी दरोनिया दरोनिया, वाट दावे मला असं वाटतंय महाराजांचे नक्कीच तेच विचार असणार. त्या विचारानेच ते वाटचाल करतायत. आमच्याकडून हे सर्व जे घडतंय आणि आमच्या अंतःकरणात जी छोटी मोठी श्रद्धा आहे याच्या पाठीमागे नक्की जयराम बाबांची कृपा आहे. गुरूंच्या कृपेशिवाय साधकाकडून हे सात्विक परमार्थिक साधना घडतच नसते. परमार्थिक साधना घडण्याकरता गुरु कृपेचा स्त्रोत अखंडित त्या साधकाच्या पाठीमाग प्रवाहत असणं गरजेचं असतं. आमच्यापेक्षा माझ्यापेक्षा महाराजांना मी श्रेष्ठ समजतो का? आम्ही तरी जयराम बाबापासून 400 किलोमीटर आलो, परंतु भरतजी महाराज आमचे 25 किलोमीटरच्या सुद्धा अजून लांब गेले नाही. आमच्यापेक्षा नक्की त्यांचं भाग्य चांगलं आहे. वर्षात 2 वर्षात कधीतरी आम्हाला बाबांचं दर्शन होतंय, परंतु प्रत्येक महिन्याच्या एकादशीला येऊन जर जयराम बाबांच्या समाधीशी एकरूप होत असेल तर नक्की त्या साधकाचं कल्याण करणारी जयराम बाबा आहे. गोड अशी तीर्थयात्रा महाराजांची पूर्ण झालेली आहे. कुठल्याही नदीच्या संदर्भात बोलत असताना, गंगेच्या संदर्भात बोलत असताना काही ठराविक चिंतन आहे. का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा,
सकळ पापे जाती भंगा. गंगेचं पावित्र्य सांगितलेलं आहे, गंगेचं मोठेपण सांगितलेलं आहे आणि यातील असणारी नर्मदा मैयाची परिक्रमा महाराजांची या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. जो अभंग सेवेकरिता निवडला हा अभंग ही याच प्रसंगातील अभंग आहे. नामदेव महाराज आणि ज्ञानोबाराय, ज्ञानोबारायांची तीर्थावळी प्रकरणातील अभंग आले आणि तीर्थयात्रा करत असताना एक एक दिवस आणि एक एक प्रसंग ज्ञानोबारायांनी तीर्थावळीमध्ये रेखाटलेला आहे. जसे महाराज दसऱ्याच्या दिवशी सांगितलं आमची नर्मदा परिक्रमा प्रारंभ केला होता आणि त्यांचा प्रत्येक दिवस त्यांच्या लक्षात आहे आपण कुठं थांबलो, कशा पद्धतीने प्रवास झाला, काही सुखाच्या गोष्टी लक्षात आहे, काही त्रास लक्षात आहे आणि या सर्व गोष्टी जशा त्यांच्या रेखाटलेल्या त्यांच्या लक्षात आहेत. महाराज संत वाङ्मय संत ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज तीर्थयात्रा करतात. आपण चिंतनामध्ये बघू. ही तीर्थयात्रा पूर्ण झाल्यानंतर नामदेव महाराजांना, गोरोबा काकांना, सावता महाराजांना, कबीर महाराज, शेना महाराज, त्या समकाळातील सर्व संतांना आमच्या ज्ञानोबारायांनी आळंदीमध्ये भोजना करता तीर्थयात्रेची पूर्णता या करता निरोप दिला. या प्रसंगातील हा अभंग आहे. तीर्थयात्रा हे भगवत प्राप्तीचं असणारं साधन आहे. मला असं वाटतं ज्ञान, कर्म आणि उपासना हे भगवत दर्शनाचे जे साधन आहेत त्यातील प्रामुख्याने तीर्थयात्रा हे उपासनेचा अंग असणारं साधन आहे. विठाला विठाला विठाला. सर्व संतांनी सांगितलं ही उपासना भगवत दर्शना करता करावी. तीर्थ प्रतिभाव धरी रे करुणा, तीर्थ प्रतिभाव धरी रे करुणा, भाव धरी रे शांती दया पाहुणारी करी, शांती दया पाहुणा हरी करी. आई मुखे म्हणा हरे मुखे भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये उद्धवाचा आणि कृष्ण परमात्म्याचा आलेला गोड संवाद आहे. ज्याला नाशिवंत पदार्थाचा विरह होतो त्याला जीव म्हणावं आणि ज्याला अविनाशी वस्तू आपल्यापासून वेगळी झाली याचा विरह होतो त्यांना संत म्हणावं. भौतिक जगातलं सुख नाही मिळालं तर त्याच्या मनाला तळमळ निर्माण होते, त्याला जीवात्मा म्हणावं, त्याला जीव म्हणावं. आणि ज्याला या जगताच्या उत्पत्ती प्रलय संहाराला कारण असणारा परमात्मा आपल्यापासून वेगळा होत असताना नाही मिळाला की जे दुःख होत त्याला विरह नावाची अवस्था म्हणतात. कृष्ण परमात्म्याचे शब्द आहेत, उद्धवा तुम्ही अत्यंत विद्वान आहात. आता मी मात्र द्वारकेला गेल्यानंतर पुन्हा परत आपल्या भेटीचा योग येणार नाही. देव आणि संत जीवापासून वेगळे होऊ नये, साधकापासून वेगळे होऊ नये, परमार्थिकापासून वेगळे होऊ नये. हरिजना सवे भेटी नवो अंग संग तुटी, एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी
त्यांचा संग एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी घडो त्यांचा संग एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी घडो त्यांचा संग एका जनार्दनी एका जनार्दनी एका जीवनातली सांगितलेली अवस्था आहे. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा तैसे झाले माझ्या जीवा देवापासून वेगळं किंवा देव आपल्यापासून वेगळं होणं आणि अंतःकरणाची झालेली अवस्था याला विरह नावाची अवस्था म्हणतात. ऐका, मला या अभंगाचा उगमच या श्लोकातून करायचा, म्हणून मी थोडस त्याचं मूळ जरा विशिष्ट पद्धतीने तयार केले. कृष्ण परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान आहे. ज्ञानी भक्त आहेत उद्धवजी आणि ज्ञानाच्या दृष्टीने देव अनुभवलेला आहे. हा परमात्मा माझ्यापासून वेगळा होणार. उद्धवजी रडवू लागले आणि या विरह अंतःकरणातून उद्धवजींच्या मुखातून निघालेला श्लोक आहे. यत् कर्म वीर्यत् तपसा ज्ञान वैराग्य तस्य यत् योगेन दान धर्मेन श्रेयो भीरितरैरपि सर्व मद्भक्ती योगेन मद्भक्तो लभतेंदसा. देवा, ज्या एका परमात्म्याला प्राप्त करायचंय, वेद श्रुती संत सांगतायत की परमात्मा एक आहे, त्याला प्राप्त करायचंय तो एक आहे आणि याच्या प्राप्ती करता साधक भरपूर आहेत, साधन भरपूर आहेत आणि मार्ग सुद्धा भरपूर आहेत. विठाला 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 विठाला. यत् कर्म वीर्यत् तपसा, कर्माने तुमची प्राप्ती होते, तपश्चर्येने तुमची प्राप्ती होते, ज्ञानाने तुमची प्राप्ती होते, वैराग्याने तुमची प्राप्ती होते, दानाने होते, धर्माने होते, योगाने होते. हा अंतःकरणातला भाव परमात्म्याने लक्षात घेतला आणि काही श्लोक देवांचे त्या प्रसंगात असे आले. सर्व मद्भक्ती योगेन मद्भक्तो लभतेंदसा. कर्माने माझी प्राप्ती आहे उद्धवजी, तपश्चर्येने माझी प्राप्ती आहे, ज्ञानाने माझी प्राप्ती आहे, परंतु या साधनाचे विशिष्ट अधिकारी असणं गरजेचं असतं. मात्र भक्ती असा मार्ग आहे, यारे यारे लाण थोर याची भलती नारी नर करावा विचार न लगे चलता कवनासी. यारे यारे लाण थोर हा भक्ती पंत बहु सोपा.
या सिद्धांताची पुष्टी देणारे आहेत। नर अथवा नारी भोका दुराचारी मुखी गाताहारी पवित्र तो भगवद्गीतेचं चिंतन सांगतय। आपीचे सुदुराचारू भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्यस सम्यक व्यवशितो ये सहा मामी पार्थ व्यपाश्रिते पिशुपापयोनया श्रियो वैशास्तथा शूद्रास ते पियांती पराम गत्यो विठाला 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 प्राप्ती तुमची करायची आहे। हे मार्ग कठीण आहे सांगितलं। भक्ती मार्गाने इतरांना जे फल प्राप्त होतं ते सुद्धा भक्ती मार्गात होतं आणि भक्ती मार्गाचे अनेक अंग आहे। त्यातलं एक अंग आहे भगवंताविषयी उपवास करणं, भगवंताविषयी व्रत वैकल्य करणं आणि भगवंताविषयी तीर्थयात्रा करणं। तीर्थयात्रा करावी। ज्ञानोबरांच्या हरिपाठात मी प्रमाण घेतलं। तीर्थव्रती भाव धरी रे करुणा शांती दया पावना हरे करे। तुकोबरांनी महाराजांच्या अभंगात सांगितलं जवळ सकळ शीत आहे हात चालावया पाये तव तू आपुले स्वैत पाये तीर्थयात्रे जाय चुको नको। तीर्थयात्रा करावी हे चिंतन भागवतामध्ये आलं। तीर्थयात्रा करावी ज्ञानोबराय सांगतात, तुकोबराय सांगतात, नाथ महाराज सुद्धा सांगतात वासुदेवामध्ये तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संत संग सेवू वासुदेव धनिवरी करो वासुदेव स्मरण। भगवंताच्या प्राप्ती करता अनेक साधन शास्त्राने वर्णन केले। उद्धवजीला परमात्मा सांगतात भक्ती साधन सोपं आहे, सर्व त्याचे अधिकारी आहेत। यातलं एक अंग आहे उपासनेचं आणि उपासनेचे 3 अंग सांगत असताना प्रमुख अंग आहे उत्तम अधिकाऱ्याने करावं हे म्हणजे तीर्थयात्रा। विठाला 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 तीर्थयात्रा करावी। आपल्या जवळ ही 4-5 मंडळी आपल्या समोर बघितली आपण की यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे। आता हे 3600 किलोमीटर चाललेले भगवत चिंतन करत। आता यांचा अंतर आणि टेम्पोत बसून दिंडी करणारा 25 वर्षाचा कसा मेळ बसायचा बाबा। 25 वर्ष झाले आपल्याला वारी जवळ आली की दमच निघत नाही असं होय। तुला टेम्पो जागा मिळती तुला कसा दम निघल। एक दिवसही 10 किलोमीटर जर तू ज्ञानोबरायांचं भजन करत चालत नसेल, मला असं वाटतं त्या तीर्थयात्रेला कुठं तरी आपलं अंतःकरण जर त्याला विशिष्ट दर्जात येत नाही, हे शास्त्रात बसल का? हे कुठं बसले? कुठल्या नियमात बसत नाही। शक्य होईल तोपर्यंत मला तीर्थयात्रा करावी, चालत करावी, नामचिंतनात करावी। आणि हा विषय समोर आला की पुन्हा पुन्हा आता हे 3-4 जण मला बाबांकडे असल्यामुळे मी बाबांकडे फार जात नसतो। मला मोह आवरत नाही बाबाबद्दल बोलण्याचा आणि मग आवरत नाही। त्यांनी आमच्यावर केलेले उपकार मग ते विसरत नाही। जरा अडचणी येतात, रडायलाच येतात, नाविलाज आहे। बाबांच्या दिंडीमध्ये जन्म देणारी आई बाबाला काही घेणं देणं नाही, किती वर्षापासून भेटली नाही, किती लहान मुलगा आहे, पण ती शेजारून चालली तरी सुद्धा महाराज आईने दिंडीत पळत येऊन बोलायचं नाही, शिरायचं नाही। काय मजा होती जयराम बाबाच्या दिंडीमध्ये कोणाची शिरायची। आणि विद्यार्थ्याची काय टप्पर होती, महाराज टाळ बाजूला ठेवून आईला बोलायला जायची। टप्पर नव्हती, जिथं नंबर आला तिथं चालावं लागायचं। कुठपर्यंत? अगदी 16 दिवस। अरे तो कुठं गेला, दुसऱ्या रांगेतला तो कुठं आहे, बाबाच्या असे क्रमांक ठरलेले असायचे। आणि त्याच्यामुळं हालचाल करायला आम्हाला वेळ नाही,
4च वर्ष त्यांच्या दिंडी जाण्याचा योग आला. रथाचं दर्शन आणि दिवसभर ज्ञानोबरायांचं चिंतन. तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ. आपण काय भाग्यवान आहोत. आळंदीवरून पंढरपूरला हा पोवा जात असताना एक संत सोबत आहे आणि जिकडे जायचं आहे तो देव आहे. प्रवास संतांच्या संगतीतला आहे आणि ज्या परमात्म्याकडे जायचं आहे प्रवास देवाकडला आहे. संत सांगतात गात जागा गात प्राप्तीचा असणारा एक साधन आहे. त्याचे सर्वजण अधिकारी आहेत. ते साधन करावं असं सर्व संतांचा आग्रह आहे. आणि कुणी कुणी तीर्थयात्रा केली या गोष्टीला स्पर्श करून आपण आपल्या अभंगाच्या चिंतनाकडे येऊ. विदुर काका धृतराष्ट्राला बोलतात, महाभारताचं युद्ध नियोजित झालेलं आहे, काही केल्या दुर्योधन ऐकायला तयार नाही. विदुर काकांच्या कानावर टाकावं. विदुर काका दुर्योधनाला समजावून सांगतील. विदुर काका बुद्धिवान आहेत, शांत आहेत, असा धृतराष्ट्राच्या मनाचा थोडासा समज होता. विदुर काका धृतराष्ट्राला बोलतायत. धृतराष्ट्र आंधळे आहेत आणि विदुर काकाच्या पाठीमाग येऊन आडोशाला दुर्योधन थांबला असं महाभारत सांगते. सांगितलं विदुरा, मलाही कधी कधी असं वाटतं युद्ध होऊ नये का. युद्ध जर झालं ना तर याचा परिणाम भयंकर होईल. संकरो नरकायैव कुल ज्ञानाम कुल शचो पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रियाः. याने आमच्या सर्व कुलाचाराचा असणारा या नाश होईल. म्हणून विदुरा असं मला वाटतंय तू समजावून सांगावं, दुर्योधन थांबेल. इथं बारकावा आला. विदुर काकांची आलेली विदुर नीती आहे 8 अध्यायामध्ये महाभारतामध्ये. विदुर काकांनी सांगितलं, हे बघा, एका व्यक्तीमुळे जर आपल्या सर्व घराचा नाश होत असेल तर त्या एका व्यक्तीचे विचार बाजूला ठेवावे. एका घरामुळे गावाला त्रास होत असेल तर त्या गावाचा विचार बाजूला ठेवावा, घराचा विचार बाजूला ठेवावा. गावामुळे जर तालुका त्रस्त होत असेल तर गावातल्या त्या एका गावाचा विचार फार विचारात घेऊ नये. तालुका जिल्ह्याला त्रास देत असेल, जिल्ह्याचे विचार राज्याला त्रस्त करत असतील, योगायोगाने राज्य देश याची व्याप्ती आपल्याला करता येईल. आणि पुन्हा त्याची लयरूप निवृत्ती सांगितली. जर एक गाव जिल्ह्याला घातक ठरत असेल तर त्या गावाच्या विचाराला आळा द्यावा. आणि एका व्यक्तीमुळे गावाला त्रास होत असेल तर त्या एका व्यक्तीचे विचार अवलंब करू नये असं मला वाटतं. म्हणजे धृतराष्ट्राने सांगितलं, मला लक्षात आलं विदुरजी, विदुरांचे म्हणजे दुर्योधनाचे विचार आपण मान्य करू नये असं तुमच्या बोलण्याचा अर्थ झाला. विदुर काकाने शास्त्र पद्धतीने सांगितलं. पाठीमाग दुर्योधन होता. दुर्योधन समोर आला. त्यांनी सांगितलं, तुम्ही दासीच्या पोटी जन्माला आलेले आहात आणि मी राजकुमार आहे. यानंतर या नगरीचा मी राजा आहे आणि माझ्या विरोधात असं बोलतायत. माझ्या नगरीच्या बाहेर व्हा. 36 वर्ष विदुर काका महाराज या हस्तिनापूरला सोडतात तर पुन्हा हस्तिनापूरमध्ये विदुर काका येत नाहीत. विदुर काकांनी तीर्थयात्रा केली, कारण वेगळं आहे. 5 भावंडामध्ये द्रौपदी आहे. चिंतन आलेलं आहे, त्यांचं ठरलेलं आहे, वर्ष ठरलेले आहेत, महिने ठरलेले आहेत. आणि दोघं एकांतात असताना दुसरा भाऊ जर तिथं आला
तर त्याने 1 वर्षाची तीर्थयात्रा करायची, प्रायश्चित्त घ्यायचं असं त्यांचं ठरलेलं न जाणो ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं. निवांत कवचांचा ठाव भिडीला. निवांत आणि कवच नावाचे राक्षस आले, दुर्योधनादिकांना त्रास देऊ लागले. अर्जुन धनुष्य घेऊन गेले, परंतु धनुष्य द्रौपदी शेजारी असणाऱ्या भीमाच्या आणि द्रौपदीच्या महालात आहे. अर्जुनाचा प्रवेश झाला आणि त्याचं प्रायश्चित्तही घेतलं, युद्धही केलं. परिणाम 1 वर्ष अर्जुनाने तीर्थयात्रा का केली त्याचं एक कारण शास्त्राने सांगितलं. मी कृष्ण अर्जुनाची बाजू धरणार आहे, परंतु माझे मोठे भाऊ बळीराम दादा दुर्योधनाची बाजू धरणार आहे. लोक म्हणतात लोकांचं भांडण घरात घेऊ नये. कृष्णाने ओळखलं भांडण चालू आहे कौरव पांडवांचं, मी बाजू धरतोय पांडवांची, परंतु आपले बळीराम दादांचा शिष्य दुर्योधन आहे, आवडत आहे, काही केल्या मोठा भाऊ आहे, ऐकणार नाही. आणि म्हणून यांनी त्यांची बाजू जर धरली तर त्यांचं भावकीचं भांडण बाजूला जाईल, आपल्या घरात शिरल. बळीराम दादाला सांगितलं तुम्ही तीर्थयात्रा करायला निघून जा. दादा लोकांना एखादी गोष्ट कानात सांगितली ते तसे वागत. बळीराम दादा निघून गेले. तीर्थयात्रा बळीराम दादांनी काय केली त्याचं हे कारण आलेलं आहे. अनेकांनी तीर्थयात्रा केली. ऐका, प्रभू रामचंद्र 18 महिन्याची तीर्थयात्रा करतात असं नाथ महाराजांचं भावार्थ रामायणात आलेलं चिंतन आहे. देव तीर्थयात्रा करतात, ऋषीमुनी तीर्थयात्रा करतात. आज आमच्या ज्ञानोबरायांना तीर्थयात्रा करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. ज्ञानोबराय पंढरीला आलेले आहेत, परमात्म्याचं दर्शन केलं, काही केल्या बाजूला जायला तयार नाही. ज्ञानोबरायांना देव बोलू लागतात की ज्ञानोबा नेमका आज काम काय? सांगितलं मला तीर्थयात्रेला जायचंय. तीर्थयात्रेला जाताना माणसं 2 कामाचं नियोजन व्यवस्थित लावतात. पहा, एक जर समजा महाराजांनी कमी जास्त खाऊ घातलं ते ऍडजस्ट होईल, पण लोक म्हणते 12 जायचे तर 15 जाऊ द्या, पण स्लीपर कोच पाहिजे बरं का, झोपून जायची गाडी. एक काळाच्या ओघात तीर्थयात्रा सोपी झाली, 2000 शिल्लक जाऊ द्या, झोपून जायची गाडी पाहिजे. आणि एक मुद्दा, जे सीट मला माझ्या शेजारी मिळणार आहे, माझा जो जोडीदार आहे यात्रेतला, तो जरा स्वभावाने आपल्या स्वभावाला मिळता जुळता असावा. नाही तर बस आपण नेलेलं खाणारा, आपले पैसे उडले मग एकटाच खाणारा असा नको. मग मला घेऊन चालणारा पाहिजे. स्वाभाविक असा स्वभाव असतो. ज्ञानोबरायांना तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे आणि सोबत नामदेव महाराज यावे असा भाव आहे. देवाकडे विनंती केली, देवा माझ्या सोबत तीर्थयात्रेला नामदेव महाराजांना पाठवावं. परत देवाला सुरुवातीला नकोसं वाटलं, पण सोबत ज्ञानोबराय आहेत, नामदेवाला जपा अशी चिंतनाच्या अभंगाले का देवाचे लाडके लढीवाळ भक्त आमचे नामदेव महाराज आहेत. तीर्थयात्रा करत असताना अनेक अनुभव आहेत. तीर्थयात्रा पूर्ण झाली आणि सर्व संतांना भोजन देण्याकरता ज्ञानोबरायांनी प्रसादाचा आवतन दिलं, निरोप दिला. नामदेव महाराजांची धावपळ घाई आळंदीला येण्याची देवाच्या लक्षात आली. विचारलं, नामदेवा का एवढी धावपळ आहे, कुठं जायचंय? सांगितलं, आम्हाला आज आळंदीवरून निरोप आहे. अभंगाचं पहिलं चरण. आजिया वाटणे संतांचे, 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 आजिया
अभिनय मनोदेवा